नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी सुरू आहे धमाल, कारण आपल्याकडे आलेले आहेत विशेष पाहुणे. महाराष्ट्राच्या लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीजी आणि अभिनेत्री सुचित्राताई बांदेकर यांच्या बरोबर सुरू आहे धमाल दिलखुलास विथ विलास मध्ये. जाऊयात लगेच तिकडे, सुरुवात करूयात. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. आता कुल्फी खाल्ल्याशिवाय नाही ग जमत. एक तर तू कालवण किस्त तिखट करतीस, काही तिखट तर नसतं. कुल्फी जर खाल्ली नाही तर तोंडात आग पडून हितळून जाईल तोंड, असं वाटतं. एवढं तिखट असतंय बघा कालवण. काही तिखट नसतंय, काही तिखट नसतंय. म्हातारीचे चोचलेत, मरत पण नाही म्हातारी. काय ग, माझ्या मरणावर उठली आहेस तू. काय माझा तुला तरस आहे सांग बरं. मी तुम्हाला सांगते, मी आपली घराच्या कोपऱ्यात आपली पडलेली असती एका बाजूला अशी व्हॉट्सअपवर. बघितलं बघितलं का? आणि तुम्ही फ्लोअर पाट आहे का एका कोपऱ्यात पडून राहिला? बघा बघा कशी बोलती आहे. लय जाच आहे व मला. तुमचं वाक्य आहे, तुमचं काय मजा येते प्रेक्षक म्हणा. हा मस्त. छान चाललं. बघितलं का, अशा सासवांवर मी उपचार करतो. वा वा वा. बस जोडी जरा बसा तुम्ही. बसा बस. बसा. हळू हळू. आज एवढं नका करू. असं एवढं नका. जरा बघून बसा, मांडीवर बसल. आई आई तुम्ही कशाला त्यांना मदत करताय? मदत करता म्हणजे म्हातारा माणसाला मदत नको म्हातारी माणूस, तुम्हाला माहित नाही कसली म्हातारी आहे ती. तू नका मला जाऊ सांगू नका 2 दिवस तिच्या बरोबर. मला सांगू नका. माझी आई ही माझी आई. तू पण बोलू नको. कशाला बोलताय? बघितलं ना? हॅलो 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 पोलीस स्टेशन. बसा. सांगा बसा म्हणून. असं आई बस बस. अगं नको अरे. अगं बस. तुमच्यामुळे होते सगळं. मी सांगते त्याला समजून बाळा. त्याला कशाला समजवताय? कोण लागतं तर? हात धरून. माझी आई सांगितलं का माझी आई कुठची आली तुमची? ए आवाज बंद. त्यांना सांगा, यांना सांगा. शट अप. अरे बोंबलते, केवढी बोंबलते. केवढा किरकिर. आणि हा कुठला सूर आहे? कुठला सूर आहे? हो ना. या एपिसोडचा हा आवाज आहे. तुम्हाला पोरीसारखी आहे मी. माझी Shut up. मार काय तू मार आज. दोघी तरी मार खाणार कोणीतरी आज. असू दे. तर यांची अवस्था आपण आज इथं बघत आहोत. आई तुम्ही बसा. हो हो बसती. कुल्फी आहे का इथं? गबाजा बाजा. कुल्फीवरच आला यांचा डो. सासू मुलं बोलायला लागलेली की तुम्ही कशाला बोलताय मध्ये? तुम्हाला बोलले त्या? तुला मला यांना बोलत सांगा, यांना सांगा. तुम्हाला बोलत का म्हणजे? ए काय चाललंय काय? त्याचा हाताने फोडतील आता काय चाललंय? गबाजा. थोबाड फोडू एकेकांची. तिला थांबा. मी काय म्हणतो, सासवांनी असं धडधाकट व्हावं असं तुम्हाला का वाटतं, की सासवांनी का त्रास द्यावा सुनांना? काळाची गरज. अच्छा. निसर्ग चक्र नीट चालावं यासाठी. काय चक्र? निसर्ग चक्र. हा निसर्ग चक्र तुम्हाला शब्द आवडला म्हणून टाकला काय उस फेकला वगैरे? नाही नाही, असं नाही. लॉजिक आहे ना त्याला. हाय? हा लॉजिक आहे. वा. ही सासू हा आणि ही सुने. बरोबर. आणि सासूचा धाकणे सुनेवर. बरोबर. बरोबर. आणि त्यामुळे सुन आनंदात आहे. हा 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 हा. हा. आणि घरात तंटा नाही झाला सासू सुनेचा. अच्छा. हात तर धुतात. हा हात नाही धुते. मग तुम्ही काय? थांबा ना, मला डिस्टर्ब नका ना करू. सॉरी. तंटन झाला समजा, नाही झाला तंटा घरामध्ये, हा. तर हा जो आहे ना, हा नवरा आहे ऑफिस मध्ये गेलेला, हा. तो घरी लवकर येतो. होची आहे. त्यामुळे काय होते, वाद होत नाही, काय नाही, मस्त चाललंय. त्यामुळं लोकसंख्या वाढती घरात. बाप रे. आणि ती वाढू नये, असं काही होऊ नये म्हणून सासूनं कडक वागलंच पाहिजे सुनी. बाप रे. ही गरज आहे का? असं आहे ते. एवढं सगळं फिरवू नये. हा. किती सासवा ट्रेन केलं तुम्ही? बऱ्याच, म्हणजे मला आठवते बघा. तुम्हाला आठवतंय? हा? नाही म्हणजे केलेत, बरेच केलेत. मागचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. माग एका सासूनं सुनेला एवढं हाणलं की ती सून
मग पळून नाही गेली, पोलीस स्टेशनला गेली, अच्छा. तक्रार केली सासूच्या विरोधात. बापरे. अहो मग काय, पोलिसांनी असा हाणलाय लय हाणलाय. सासूला हाणलाय सासूला सासूला असा हाणलाय. हाणलाय सासूला. हो अच्छा. लय हाणलाय. आणि त्यामुळे काय झालं, मी तर असं शिकवतो ना त्यांना की पोलिसांनी समजा पकडलं तुम्हाला हा. तर कसं रडायचं. हो? हा, त्यासाठी मी अभिनयाची शिबिर पण घेतली. त्यात तुम्ही अभिनय शिकवता? मी नाही, तुषार देवल शिकवतो. बापरे. तो का? कारण तो इमोशनल होऊन असं सगळ्या मागण्या मान्य करतो इकडे आला. त्याला बरोबर कळलंय कसं आपण इमोशनल व्हायचं आणि मागण्या मान्य करून घ्यायच्या. बर नीट बसा जरा. थोबाड नीट करा ते. आता माझं थोबाडच तसं आहे, त्याला मी काय करणार आहे सांगा बरं. थोबाडाचाच प्रॉब्लेम व्हायचं नाही, पण तुझं तोंड एकदम चंद्रावाणी आहे खरंच. मी काय म्हणतो, तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्याच या कश काय चंद्रावाने नाही दिसताय तुम्ही चंद्रासारखे. खाली अमावस्येत. बसायचं, बोलायचं नाही जास्ती. त्यांच्याकडे चाबू का? म्हातारी लोक बसलेत नाही ते. हा हा चंद्रावाने. म्हणायला लागतंय चंद्रावाणी, नाहीतर आण देत नाही संध्याकाळी घरात. अरे देवा 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 देवा. काय सांगतो. अवघड परिस्थिती, अवघड आहे म्हणायची. बापरे. हा कोण आला उलट्या मिशाचा? हे घालू घ्यायची मुंडकी घालू. हो, काय कर का हो तोडलं तर आले तुम्ही. तोडलंच मित्रा, तोडलंच. आपलं असं स्टेजवर आल्यावर तोडतोच आपण. काय कोण आहे तुम्ही? याला दगड मारा, याला म्हशीच्या गोठ्यात बांधा याला. हा? काय का काय केलं काय त्यांनी? काय केलं म्हणजे तुम्हाला वाटत असेल आऊ असताना मी कसं काय शिवाय देतो इथं. हा? म्हणजे आऊच्या समोर शिवाय द्यायची हिंमत कशी आहे माझी असं म्हणायचं हा, मला. हा, हा. पण याच्यामुळे झालंय सगळं जात झालंय मला जात. सगळा अडभाड्याचा. हा कळलं. काय झालं जाच? काय झालं? इतका जाच आहे मला माझ्या सासूचा, याच्यामुळे झालंय सगळं. नेमका त्रास काय झालाय? अहो मी गरजावाई आहे ना. अरे देवा. गरजावाई माझी सासू मला एवढं छेडते हा अडभाडाचा. इतकं छडते मला तुम्हाला सांगतो. अरे म्हणजे मी जर उलटून बोललो ना, उलट ना गरम करून चटके देते मला. बापरे. एवढं मोठं उलत ना असेल, अख्खे चटके बसले तुम्हाला म्हणजे. असं आहे सगळं. दादा नको करू, ए डिडोर. डिडोर. एक मिनिट. हे डिडोर शब्द आम्ही लय दिवस झाला ऐकतो. एकदा मला इंटरेस्टनी विचारायचं आहे, डिडोरचा अर्थ काय आहे जरा सांग. डिडोर म्हणजे बाबा लईच जाय लावल्यात. काय? लईच जाईल केस. जाईल. बर जाईल केस म्हणजे काय आता? म्हणजे एकदमच बाबा गंदा फटक माणूस. गंदा पटक म्हणजे काय आता? म्हणजे एकदम जाडी पाताणी कांदा बाबा. राव द्या मोर डिडोरच बरं. पुढे आमच्या खानदेशातल्या शिवाय ते तुम्हाला नाही काढायच्या. पण आहे ना ह्या माणसाला मी ना इतका याच्यामुळे झालंय सगळं. नाही पण झालंय काय नक्की तुम्हाला त्रास? अहो मला लई सासूचा जाच आहे. तुम्हाला सांगतो माझं लव्ह मॅरेज आहे बरं का. हे म्हणजे कन्फर्म आहे का स्क्रिप्ट मध्ये तुम्ही लिहिलंय म्हणून? नाही माझं खरंच लव्ह मॅरेज आहे. म्हणजे मी तिला प्रपोज केलं ना, तर माझ्या बायको मला काय म्हटली, बा मी एकुलती एक आहे, माझी एकुलती एक आई आहे, तर तुला घर सोडून माझ्या घरी घर जावई म्हणून राहावं लागेल बुवा. बर. मी म्हटलं ठीक आहे, तसे आम्ही 3 भाऊ आहे, घरात तर काही किंमत नाहीये. म्हटलं इकडे तर इकडे आपल्याला काय आहे. म्हणून तुम्ही तिकडे जाऊन म्हणून तिकडे मी तिकडे राहू. पण तुम्हाला सांगतो अंगावरची हळद उतरायच्या आत मला जाच सुरू झाला. काय अंगातली काय? हळद. अच्छा हळद. मला तो अंगातली हळद उतरायच्या आत हे काय? नाही ते पिवडी हे पिवडं दिसतंय ना. हा बाजिंदा रंगाचे. पिवडी हळद उतरायच्या आत मला जाच सुरू झाला. इतका त्रास देते माझी सासू. अरे देवा. काय नेमका त्रास काय? धुणं भांडी स्वयंपाक फरशी सगळं मला करायला लावती. म्हणजे तिला हात होण्यात चहा द्यावा लागतो मला. काय? चहा अच्छा. हात धुण्यात असा चहा द्यावा लागतो. म्हणजे भांडी घासून आणि धुणं धुवून आहे ना, मोरीत बसून माझ्या गुडघ्याच्या वाट्या मांडीत आल्या. राहू दे. हे ह्याचे पंच गुडघ्याच्या वाट्या मांडीत आल्या बसून असं कपडे. काय सांगू तुम्हाला. तरी हे व्हेरिएशन आहे. योगेश शीर्षकच्या स्क्रिप्ट मध्ये हा पंच कसा असायचा माहितीये का? तरी बाथरूम मध्ये भांडी घासून माझ्या किडन्या फोल्ड झाल्या, घडी पडली किडनीला.
आपण साधारण 721 वेळा आल्यावर आम्हाला मेल यायला लागले. ऐका ना, ते योगेश शिरसाटला सांगा हा पण जरा बदल्या म्हणून त्याने तर गुडघ्याच्या वाटे मांडीत आणलं. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. तर मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या सिनेमाकडे वळण्याची. कालच्या भागात या सिनेमाचा अर्धा भाग आपण बघितलेला आहे. सिनेमाचं नाव आहे कम नशीबवान. बघूयात मग आता या सिनेमात पुढे काय घडणार आहे. तर मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे कम नशीबवान. याचा एक भाग आपण काल पाहिलाय. पाहूयात पुढे काय घडतंय. नको नको, हे पाप नको. ऐका माझं. हो नको, पाप नको आपल्याला. हे पाप आपल्या पदरी नको. पदरचे वाक्य टाकू नको. हे पाप आपल्या कपाळी नको. का नको? हे तर म्हणजे असं झालं का नशीब कपाळावर काहीतरी चांगलं लिहायला आलं आणि त्याच वेळेस नेमकं आपण कपाळाला बाम लावून बसलोय. हे बघ, हे तिकीट आपलं असणार आहे, लक्षात ठेव. तुला काय, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर का याबद्दल तू कुठे काही बोललीस तर तुझ्या कपाळावर टिकली राहणार नाही. बाप रे. एवढं नाही, थोडं कमी. अभिनय म्हणलं का गोण्याच गोण्या हाणतो धनाधन. कळलं का? नाही हो, नका करू असं. मी तुमच्या पाय. अजिबात सांगायचं नाही कोणाला. ऐका हो, पैसे नको. घेऊन येतोय. ऐका हो, पुढे त्याची वाक्य पाठ नाहीये तो. अख्खं स्किट रिशूट करावं लागेल मला. ऐका. हे काय काय त्याच्या असं वागण्यामुळे मला धक्का बसला. ते एक ट्राय मोबाईल साठी करू. जा बाबा जा, मार खाशील आता. तर मंडळी, या गोष्टीला आता 20 वर्षे झाली. आता मुलं मोठी झाली. नितीश मोठा झालेला आहे आणि आमच्या स्किट मधली अंकिता पण आता मोठी झाली आहे. भेटूयात त्यांना, जे आता एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत. भेटूयात त्यांना. ये बात. अरे काय करतोयस तू हे? काय काय कळत नाहीये. अगं जितेंद्रजी, आज तेच करायचं ना मला. ते नाही करायचंय. अरे आज तुला ते नाही करायचंय. वेगळंय आज. वेगळं आज? अरे बापरे, आज वेगळं करायचंय? वेगळं काय? आज तुला नितीश भारद्वाजजी करायचे. एवढं करायचंय? एवढं नाहीत मला. मी चालले. नाही. अंकिता अंकिता अंकिता, अगं अंकिता, किती दिवसानंतर भेटतोय आज आपण. परवाच तर भेटलो होतो. असं काय करतो त्या पाणीपुरीवाल्याकडे? नाही, तू पाणीपुरी खाल्लीस, मग पैसे द्यायला गेलास तेव्हा एटीएम कार्डच्या ऐवजी आधार कार्ड स्वाईप केलंस. मग त्यांनी तुला खूप बुकलला, 4 लोक बोलवली, पण लय हाणला. मग तू मला बोलवला. अंकिता अंकिता अंकिता, अगं ये. बस. बापरे, बस अंकिता. अगं किती दिवसानंतर आपण असं एकांतात या बागेत भेटतोय आपण, असं म्हणायचं होतं मला. मला तुला तेच सांगायचंय नितीश. आता आपण असं बागेत नको भेटायला. का? घरचे ओळखतील म्हणून? नाही रे, तुझ्या भेळपुरी पाणीपुरीचे पैसे देऊन मला कंटाळा आलाय.
आणि एकतर तू काही करत पण नाहीस. काम धंदा डोंट वरी अंकिता, काही काळजी नसावी. आज मी तुझ्यासाठी एक वेगळंच कार्ड घेऊन आलोय. आणि ते आधार कार्ड नाहीये बरं का. काय? मग हे बघ. ड्रायव्हिंग लायसन्स. चुकून निघालं. हे बघ. पॅन कार्ड. व्हिजिटिंग कार्ड. अरे यार, मग हे तरी घे. अरे पोस्ट कार्ड आहे रे. पण याने सर पैसे जातात ना. अरे मग भेळवाल्याला काय मनी ऑर्डर करणारस का? मला ना कळतच नाही यार, तुझे बाबा एवढे करोडपती आहेत आणि तू असा छपरी कसा आहेस? हो अंकिता, हो. काय सांगू तुला अंकिता. अगं माझे वडील एक नंबरचे मुंगूस माणूस. टिंगूस असेल. कंजूस काय? कंजूस. कंजूस एक नंबरचे कंजूस टमकाळे माणूस. अगं सगळी कार्ड दिली त्यांनी मला आतापर्यंत, पण पैसे काढायचं एक कार्डही दिलं नाही. तेच तरी मला डाऊट होताच त्यांच्यावर. मला वाटतंय की त्यांना लॉटरी कधी लागलीच नाही, ते खोटं बोलत होते. नाही अंकिता, नाही तसं नाहीये. अगं खूप नशीबवान आहेत ते. खरंच लॉटरी लागली आहे त्यांना. हो खरंच. तुझ्या बाबा तर इतके नशीबवान आहेत की सकाळी घरात न निघाले की त्यांच्या शर्टावर एका कावळ्याने नक्षी काम केल्याशिवाय राहतच नाही. तर त्यांचं नशीब बलवत्तर आहे त्यांचं नशीब. हो अंकिता, कधी कधी मलाही प्रश्न पडतो अंकिता. अगं लग्नाचं जेवण जेवायला बसले तर मीठ येईपर्यंत ते मीठ संपलेलं असतं. इतकं दळभद्री नशीब आहे त्यांचं. आणि त्यांना लॉटरी लागावी. छे, मला हे मान्यच नाही. पण असो ना अंकिता, असो. मला त्यांच्या पैशाशी आता काही घेणं देणं नाहीये अंकिता. मी आता स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. स्वतः पैसे कमवणार. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करणार. डोळ्यात तेल घालून मेहनत करणार. मी ही लॉटरीचं तिकीट काढणार आणि श्रीमंत होणार. क्या बात आहे यार, क्या बात आहे. तू IPSCच्या मुलांना शिकवायला का नाही जात? गेलो होतो. काय? हो. मग काय झालं? जाम शाबासकी दिली त्यांनी मला. मी बासकी म्हणत होतो, पण नाही, शाबासकी देतच राहिले ते मला. नाही नितेश, नाही. बास झाली ही फालतूगिरी. हो. तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल ना, तर खरोखर तुला आता विचार करावा लागेल. तुझ्या स्वतःच्या पायावर तुला उभं राहायला लागेल. अंकिता. हो नितेश, आता तुला हातपाय हलवावेच लागतील नितेश. हो अंकिता, होय. अंकिता, कळतंय मला, तू जे सांगतेस ते सगळं कळतंय मला. हो, आपल्यासाठी मी हे करेन. स्वतःच्या पायावर उभा राहीन. खरंच हातपाय हलवेन मी. हे काय करतोयस तू? तूच म्हणालीस ना, तुला हातपाय हलवावे लागतील. हलवले. कसे? तुझ्या वडिलांपेक्षा तर खरा नशीबवान तू आहेस रे. इतके फालतू जोक करून सुद्धा ठेवलंय अजून तुला या कार्यक्रमात. पास झालं नितेश. तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्या आई वडिलांना येऊन तुला भेटावं लागेल. उद्या त्यांनी विचारलं तुझा होणारा नवरा काय करतो तर मी काय सांगू? त्यांनी काय कमावलंय तर मी काय सांगू? इज्जत. हो हो, इज्जत कमावली सांग त्यांना. ओ अरे टोचन व्हॅन वाले तुझ्या सकट तुझी गाडी उचलून नेतात रे. तुझी कुठली आली आहे इज्जत? अंकिता, हे अति होतंय ग, हे अति होतंय. अजून अति होण्याआधी मला तुझ्याशी लग्न करायचंय अंकिता. पण तुला घरी यावं लागेल. हो अंकिता. आणि माझ्या घरच्यांना भेटावं लागेल. हो अंकिता. आणि तुझी ती आजी. आजीचा काहीच प्रॉब्लेम नाही.
आजीला भेटल्यावर फक्त एकच गोष्ट सांगायची, आजी तुम्ही खूप सुंदर दिसता. हे पाप मी कसं करू? नाही म्हणजे मी सांगेन त्यांना की तुम्ही खूप सुंदर दिसता आजी. बरं ठीक आहे, चल आपण आता लगेच जाऊया. हो. हा चल. चल. हो हो. अरे एक जीव जाईल ना त्याचा. हे उमेश नको ना यार, एवढं करू नको ना एवढं. मला खूप टेन्शन येतं यार, तुझं नको करू एवढं यार. नॉर्मल कर. स्टॉप बिस्टॉप फुल स्टॉप. मेल्या कोण आहेस रे तू आम्हाला अडवणारा? कुठं चालले ही पंजाब मेल? कुठं चालले बिगी बिगी पंजाब मेल? कुठं चालले? बाया 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 कसं बोलतोय बघा. आमची वाट अडवतोय, तुला काय आकला बकला आई बहिणीनं? वाट सोड आमची. नाही सोडणार नाही सोडणार नाही सोडणार. आधी टोल दी आणि मग जा पुढं. सांग सांग बरं ह्या मालिकांमध्ये काय आणलंय? सांग 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 सांग. मी घेतलंय दूध, मी घेतलंय लोणी, मी घेतलंय दही, मी घेतलंय तूप. थांबा बॉस, हे काय करताय? अरे येडं खुळं झालंय ते. हो हो. ठीक आहे. काय काय अंकिता, नाव काय तुझं? हे काय वाक्य आहे रे? हे काय वाक्य आहे? अंकिता नाव काय तुझं? कसं असू शकतो डायलॉग? सॉरी. नीट घे परत. काय काय अंकिता, ओळखली नाही काय मला? कोण आहेस तू? मी बाबू. मला ओळखलं नाही? एखादी गोष्ट आपल्याला आवडली की आपण ती काय? एखादी गोष्ट आपल्याला आवडली की आपण ते तोच मिळू. काय मिळतोच. हा मग मिळवतो मध्ये काय फंबल असायला पाहिजे? एखादी गोष्ट आवडली की आपण तो मिळतोच. काय काय मिळवायचंय तुला? हे फुलपाखरू. हे फुलपाखरू? अरे ही फुलपाखरू खाते. रोज 25 फुलपाखरं, 35 नाकतोडे आणि गांडूळ खाल्ल्याशिवाय चला चला चला. थांब. थांब बाबू थांब. वा वा वा. फायटिंग कर माझ्या बरोबर. बाप रे. नाही दादा. बाबू फायटिंग कर असं पिक्चर मध्ये आहे बाबू. नाही दादा, मला फायटिंग नाही करायची. बाबू तुला फायटिंग करावी लागेल बाबू. नाही दादा, मला फायटिंग नाही करायची. बाबू तुला फायटिंग हिला छेड बाबू. तुला फायटिंग करायची मला. मी तिला ताई म्हणतो पण मला फायटिंग नाही करायची. बाबू तुला ताई म्हणायचं नाही, मला तुला भिशुम करायचं आहे बाबू. किती मी भिशुम कर पण मला फायटिंग नाही करायची. मग तू भिशुम नको करू, तू ढिशुम कर. मग मी तुला भिशुम करतो पण कर बाबू. काय नाही नाही नाही, मला मारामारी फिशूम फिशूम ते करायचं आहे. खरं नाही करायची मला फायटिंग. मला करायचं आहे बाबू. नाही नाही मला करायची मला फायटिंग. सोड त्याला, सोड. मला करायची फायटिंग. काय मला करायची फायटिंग. मला नाही करायची करायची. जा तू जा. चल रे. काय पण मला काय करतं काही करतं. उगाच आपल्याला तेच मिळतं म्हणून. हे कसलं बटन आहे? दाबून बघ ना. अरे चाकू आहे तो. फॉरेन डेलिगेशन माझा बोलणं झालेलं लक्ष ठेवा. आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी क्लिअर झाल्या पाहिजेत. आणि नंतर जर तुम्ही काय शहाणपणा केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्याशी काढ आहे. ऐका, तुम्हाला मोजो सरांचं कॅरेक्टर पकडायचंय. ते बेडूक गिळल्यासारखा आवाज येतोय. नॉन सेन्स. नाही तुम्हाला नाही, तुषार देवाला बोलोय. हा
आपला बिझनेस वाढला पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि काळजी करू नका मी तिथे टच आहे. कसली कंपनी यांची? यांची हा? खारी बिस्किटला सुईनं भोका पडायची कंपनी आहे. सुईनं भोका पाडतात. असली कंपनी? हा. यांनी करोडपती झाली ते? नाही ते लॉटरी लागून करोडपती झालेत. आता तो पैसा वाया कुठं घालवायचा म्हणून ही कंपनी उघडली. नॉनसेन्स, तुला बिझनेस मधलं काय कळत नाही, लक्षात ठेव. हो बिझनेस मधलं कळत नाही म्हणूनच इव्हेंटचा बिझनेस तुमच्याकडे दिलाय. हा ना यार, तो पण नाही आहे. अरे स्किट करा. कोविड मुळे प्रॉब्लेम आहे, घराचं बांधकाम राहिलं रे बाई अर्धवट. आपला तुला बिझनेस मधलं काय कळत नाही, लक्षात ठेव. अरे आज माझे कष्ट, माझी मेहनत, त्याच्यामुळे हा कमला ही बॉडी आपण बघतोय ना. गमला हा कमला ही बॉडी, बंगला आणि गाडी म्हणतात त्याला. हा तरी माझे कष्ट आहेतच, एवढं लक्षात ठेव. तुमचे कष्ट? हा तुमचे कष्ट का चोरी? चोरी केलीत तुम्ही. कुठं फेडाल हे पाप? त्या बिचाऱ्या बाबू मोशाईबाईकडनं बायो बाई, तिच्याकडनं तुम्ही लॉटरी लाटलीत. तुम्ही लाटलीत लॉटरी, लक्षात ठेवा. अरे जे दिलं ते बोल ना, कॅरेक्टर. प्रत्येक वेळेस काय कॅरेक्टर सोडून दुसरं काहीतरी करतो. हे दिलं ते बोल ना. हा, ते एकदा मोबाईल साठी करू काय? याचा निरोपच जाणार आहे बहुतेक घरी. पण तुम्ही चोर आहात, चोर. हा असेल मी चोर. तुम्ही ती लॉटरी लाटलीत. काय लाटली काय ते काही पोळी आहे का, चपाती आहे का, पापड आहे का लाटाला? अरे लाटली काय, काय कमी काय केलं त्या बाईला मी? सगळं दिलं ना, राहायला घर दिलंय, तिच्या नातीला शिक्षण केलंय, त्या बेवड्या मुलाला खायचा प्यायचा खर्च दिला. काय कमी केलंय मी? वहिनी साहेब, हो वहिनी साहेब. हा वहिनी साहेब. अरे ये बंगाली बाई ये. तुला मारी ना एक दिवस. बयो बाई, इकडून झालंय. कपडे वॉशिंग मशीनला टाकले, भांडी डिश वॉशरला टाकले. हो. हा बरं, तुम्हाला साहेब आणि वहिनी तुम्हाला चहा देऊ का? हो थोडा चालेल. मला पण थोडा चहा पाहिजे. हा ना, मग जा आणि घ्या. आणि मला पण एक कप द्या. ओहो ऍटिट्यूड. ओ गॉड. बायो बाई, हे काय करताय? हा, हे माझं घर आहे. मी पुटायवर टॉय टाकीन, नाही तर टॉयवर पिटॉय टाकीन. अहो मी काय पण करीन. हे तुम्ही माझं. टॉय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? ती पायवर पाय असं असतं ते. आणि माझं घर काय, माझं घर चालू आहे. आवाज हळू. माझ्या घरात माझ्याशी बोलताना आवाज चढवून बोलायचा नाही. काय बोलते बाई, माझं घर काय? काय बोलताय तुम्ही बोंबील बाई? कयो बाई, हा काय बोलताय तुम्ही? मी सगळं ऐकलंय. काय ऐकलंय तुम्ही? तुम्हाला जे 5 कोटीचं तिकीट लागलं होतं हा, ते माझे, आणि ही सगळी प्रॉपर्टी आता माझी. काय सबूत आहे तुमच्याकडे? तुम्ही मागाशी जे बोलत होतात ना, ते सगळं रेकॉर्ड झालं. कुठे रेकॉर्ड झालंय? या घरातल्या सगळ्या सीसीटीव्हीत. अरे हुकेल बाई. बयोबाई, अरे हा ते मी चुकलो नाहीये. हुकेल बाई मुद्दामून म्हटलंय. हुकेल बाई, घरात कोणी सीसीटीव्ही लावते का? सीसीटीव्ही आपल्या गार्डन मध्ये आहे, गार्डन मध्ये. मग चला पुढचा सीन गार्डन मध्ये करू. चला. काय चालू आहे? हा, हे असं ब्लॅकमेल करू शकत नाही. ते तिकीट आमचंच आहे. मी ब्लॅकमेल करत नाही. ते तिकीट माझं आहे. माझ्याकडे साक्षीदार आहे. काय, कोण साक्षीदार आहे तुमच्याकडे? वहिनी साहेब, मी काय म्हणतो, थोडं कमी बजेट मध्ये होणारच नाही का? भरभरूनच. हा, मी वहिनी साहेब बोला. हे बाग एक गोष्ट लक्षात ठेव, जर का बोललीस तर कपाळावर टिकली राहणार नाही. बोला वहिनी साहेब. नको डायरेक्ट वाक्य. बोला वहिनी साहेब बोला.
बोला बोला वहिनी साहेब बोला. ते तिकीट ते तिकीट ते तिकीट बोला ना लवकर. राहुला जायचंय ना लवकर बोला. वा वा. हा ते तिकीट आपलं नव्हतं. ते तिकीट आपल्याकडे काम करणाऱ्या हे मोगेंबोबाईचं बयोबाई. म्हणजे तुला तुझ्या टिकलीची काळजी नाही. नाहीये मला टिकलीची काळजी. नको मला ही टिकली, नको ही साडी, मला हे लेडीज पात्रच नको आहे. म्हणून मी आज ही संधी साधली आणि सगळं खरं सांगून टाकलं. मी सगळं खरं तिला सांगणार आहे. लादा बाबू तिकीट तुम्हालाही अरे बापले लादा बाबू तो गे आऊ नाही आऊ आलेत म्हणून आऊ सलाम केला आऊ. अरे ये आपलं शो बंद होणार आहे का? नाही मग आजच का सगळं करून आलंय? वा 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 वा. चला तुम्ही पुढे चला. काय पुढे? त्यामुळं आता हे घर माझे. ओके बाबा. कोण बाबा? वा वा वा. बाबा एक मिनिट, मला बाबा म्हणणार तू कोण आहेस? बाबा मी तुमचा मुलगा. अरे तो एवढूसा होता, तो बघितला होता मी. आता ब्लॅकआउट झालो ना मोठा. अरे यार ब्लॅकआउट मध्ये जर सांग. अरे तुम्ही परत कसे आले रे? तुमचं झालं ना? नाही तेच विचारायला आलो. आमचं झालं असेल तर आम्ही घरी जाऊ का? प्लीज जा आणि परत आता येऊ नका. पुढचा नका देऊ यांना कॉल. काय सगळं दिग्दर्शन आहे बघितलं. असं वाटतंय टेनेट पिक्चरच चाललाय. काय भूतकाळात काय वर्तमानात काय कळलं. बाबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. गोष्ट सांगायच्या तिचा हात सोड पहिले. अरे ते कोण? आपण कोण? करोडपती आहे आपण, करोडपती. बाबा असाल तुम्ही करोडपती बाबा, पण ही तुमची होणारी सून आहे हे लक्षात ठेवा. हे बघ तुम्ही करोडपती नाही, मी करोडपती. कारण ते तिकीट माझं होतं. आता तुम्ही रोडपती झालात, लक्षात ठेवा. अय्या आजी म्हणजे मी पण करोडपती. ते आपण ठरवू. पण मी या लग्नाला तयार नाहीये. ही बाई तशीच येते, तोंड धुत नाही, गुळण्या करत नाही. मिश्री तशीच आहे अजूनही. मी या लग्नाला तयार नाहीये. बाबा लग्नाला तयार व्हावंच लागेल तुम्हाला. आता ती करोडपती झालीये, तिच्याशी माझं लग्न होईल, मग मी करोडपती, मग तुम्ही करोडपती. जे आपल्याकडे आहे ते आपल्याकडेच राहील बाबा. मेहंदीच्या पानावर आवळतीचे रंग. ठीक आहे, मी लग्नाला तयार आहे. पण मी नाही. मला तुमच्याशी नाही तिच्याशी लग्न करायचंय. मी माझ्या पोरीविषयी सांगते, मी लग्नाला तयार नाही. का पण? तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून द्या की सगळी प्रॉपर्टी माझी आहे म्हणून. ओके नो प्रॉब्लेम, मी लिहून देऊ शकतो. आणा स्टॅम्प पेपर. वकील या. हा इकडे ये. हे वकील आहेत? हो माझी खूप इच्छा होती याला वकील करावं, म्हणून आज याला स्किट मध्ये वकील केलं. वकील आहे? कधी वकील असं वाटते. थांब की त्यांच्या हातात दे की. अरे त्यांच्या हातात दे. हातात दे म्हणजे करतील सही. हे बघा झालं समाधान. हा आता आम्ही करोडपती झालो. आता यांचं लग्न होऊ शकतं. दोघांचे लग्न लावून द्या. ओ मामा म्हणून उभे राहा मागे, व्यवस्थित उभे राहा. आता हे बघा साहेब, आता तुम्ही आमची वह्या वही पुस्तके झालात का?
काय 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 झालं? वह्या वही पुस्तके झालात तुम्ही आमचे. व्याही 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 व्याही. हा व्याही झालात. अभिनंदन बाबूराव, अभिनंदन. वयोबाई साहेब, तुम्हाला कधी पैशाची गरज लागली ना, बिंदास या, काही काळजी करू नका, कळलं का? हा या ठीक आहे, या रे समोरासमोर उभे राहा. हार कुठे आहेत रे? आहे इथेच आहेत, सोफ्याच्या मागे ठेवले. आहो काय वा. हे घ्या. मुलीचे हे घे. मामा. हा हे घे. अरे हा हार घाला. शिवमंगल सावधान. आता लग्न झालं, हा आता चकना घ्या. बाबा काय बोलताय बाबा? काय काय चकना घ्या, चकना. चकना? अरे नाही रे. लग्न झाल्यावर चकना घेतात ना, कसा? नवरा बायको चकना घेतात, तसं घ्या. हा? कसा? चकनात हांड्या हांडा आणि फिंड्या फिंडा. अरे उखाणा उखाणा चकना उखाणा घ्या उखाणा घ्या काय उखाणा. असेल ते घेऊन टाका. मी घेते उखाणा. हा. आला आला रुखवत, त्यात ठेवली वाटी, वा. वाटीत होते जिलबीचे तुकडे. जिलबीचे तुकडे कशाला? जिलबीचे तुकडे काढून टाकते, ते चकलीचे तुकडे ठेवते. बाबा तुम्ही थांबा जरा. हा. आला आला रुखवत, त्यात ठेवली वाटी, वाटीत होते जिलबीचे तुकडे. नितीश रावांचं नाव घेते, खर तर मला आवडतो प्रफुल्ल काकडे. प्रफुल्ल काकडे अजून आहे? नाही नाही, मी गंमत केली अहो, गंमत केली मी. ठीक आहे. मग्न झाला होता स्किट बघण्यात मग्न झाला होता. वा चला, छान, सगळं मनासारखं झालं. हा आता तुमचं सगळं तुमच्याकडे आलं. वा वा, खरंच तुम्ही नशीबवान निघालात. अहो नशिबान, मला नशिबान व्हायचंच नव्हतं, मला बाजीगर व्हायचं होतं, बाजीगर. म्हणजे बाजीगर? अहो 5 करोडची जी लॉटरी लागली होती ना, ती माझी नव्हती, ती तुमचीच होती. म्हणजे? अगं धुणं धुते वेळी त्यांच्या पॅन्टीच्या खिशात जे 500 रुपये मला मिळाले होते ना, त्याच्याबरोबर लॉटरीचं तिकीट पण होतं. ते माझं नव्हतं, यांचंच होतं. अरे आऊ को फसाना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. यांना काय झालं? त्यांची आता झालीये. काय? टारा टारा नि फरा फरा. पळा 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 पळा. घेऊन चालला. नाही नाही, सोपा तो नाही येणार, नाही येणार. नंतर नाही, स्किट झालं. काय मोबाईल साठी ट्राय करू? वा वा, मजा आली. आणि खर तर एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात नशीबवान या ओरिजिनल सिनेमाच्या सगळ्या टीम साठी, ज्यांच्यामुळे इतकी छान कलाकृती त्या काळात घडली आणि प्रचंड गाजलेला सिनेमा. आणि आज आऊ आपल्यामध्ये आहेत. आऊंसाठी जोरदार टाळ्या, ज्यांनी इतकं सुंदर पात्र ते साकारले. काय सांगाल आऊ त्या सिनेमाबद्दल आणि त्यानंतर आम्ही सादर केलेल्या या सिनेमाबद्दल? त्या सिनेमामध्ये मी खूप गरीब बाई, म्हणजे माझ्या अगदी स्वभावाच्या विरुद्ध. हो. आणि तुमचा म्हणजे बजो काय म्हणतात ते, बयोबाई नव्हती. हा, बाहुबली बाई होती.
आणि त्या सिनेमाचं मला गव्हर्नमेंटचं प्राइज मिळालं. वा 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 वा. आणि हा कसा वाटला आमचा सिनेमा? हे बहारदार होतं तुमचं. नेहमीच असतं तसंच बहारदार, लोकांना हसवणार. मला आवडलं. क्या बात आहे. वा वा वा. सुचित्रा ताई, तुम्हाला कसं वाटलं? अरे खूपच मजा आली, खूपच मस्त. मी तर फिल्म नाही बघितलीये, पण आताही बघून आता मी जाऊन परत एकदा फिल्म वा बघणार वा आहे. वा 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 वा. आणि मज्जा ते आली. एक जे मध्ये ऍडिशन सतत चालले शी, ते काय बकवास होती. आणि त्याच्याशिवाय मजा येत नाही. हा. करू का एकदा? खूपच मस्त आणि धमाल येते आणि हे सगळेजणच एका त्यांची भट्टी जमते ती आम्हाला. थँक्यू सो मच. वा वा वा. स्वप्नील सर, खूप दिवसांनी आपण इकडे सिनेमा सादर केला, कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. मला असं वाटतंय की म्हणजे आपण सगळे गेले 1.5-2 वर्ष म्हणतोय की कोविड संपला पाहिजे आणि जो तो आपापल्या परीने आता पूर्ववत आयुष्य करण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की लोक जेव्हा टेलिव्हिजनवर हे प्रहसन बघतील, हा सिनेमा बघतील, तेव्हा कदाचित त्यांना त्यांच्या मनापासून ही आशा जागृत होईल की गोष्टी खरंच आता पहिल्यासारख्या व्हायला लागल्या आहेत. कारण मला असं वाटतं की चला हवा युद्धा मधला हा चित्रपट, थुकरटवाडी मधला हा चित्रपट, ही सगळं आलबेल असल्याची एक ग्वाही आहे असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच. खूप मजा आली. वा 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 वा. काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच धमाल आपण करायची आहे, पण आत्ता पुरतं थांबूयात. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.